मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रमेश तुकोजीराव देशमुख, सिद्धार्थ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद, जिल्हा जालना. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यास पत्रिकेतील सत्र 6 मधील आपण घटक क्रमांक 2 मधील पंडित कवी श्रीधर पाहत आहोत. मित्र, मुक्तेश्वर जसे कवित्वाच्या दृष्टीने पंडित कवींमध्ये श्रेष्ठ, तसेच श्रीधर लोकप्रियतेच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. मराठी कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याची वाणी सोपी, रसाळ आणि ओघवती. भक्ती ही श्रीधरांच्या आख्यान काव्याची बैठक असून राम, कृष्ण, शंकर, गणेश, पार्वती, पांडव, पांडुरंग, मल्हारी, दत्तात्रय या सर्वांच्या कथा ते पांडुरंगाच्या प्रेरणेने आणि सारख्या भक्तिभावाने वर्णितात. रामायण, महाभारत, हरिवंश, जैमिनीकृत भारत, भागवत व इतर अनेक पुराणे या संस्कृत ग्रंथाच्या आधारे त्यांनी रंगवली आणि लिहिलेली आहे. त्यामध्ये वैचित्र्य व सर्व वेशकपणा भरपूर आला आहे. शिवाय श्रीधरांच्या घराण्याची परंपरा, त्यांचे निर्मळ चारित्र्य, त्यांचे सर्व समाजाच्या कल्याणाची कळकळ, त्यांच्या नीतिबोध आणि व्यावहारिक शिकवण यांची भर त्यामध्ये पडते. श्रीधरांचा कालखंड इसवी सन 1658 ते 1729 हा आहे. त्यांचा जन्म पंढरपूर जवळील नाझरे येथे झाला. ब्रह्मानंद हे त्यांचे गुरु आणि पिता होत. हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप व शिवलीलामृत ही श्रीधरांची खऱ्या अर्थाने ग्रंथसंपदा. ते स्वतः पुराणिक व कीर्तनकार असल्याने हे विशेष रसाळता त्यांच्या काव्यामध्ये उतरली आहे. हरिजी विजयात त्यांनी दशमत स्कंद, पद्मपुराण व जैमिनी कथा यातून सामग्री घेतली व श्रीकृष्ण कथेतील मनोवेधक भाग तेवढाच चित्रित केलेला आहे. रामविजयात संस्कृत न कळणाऱ्यासाठी प्राकृत ग्रंथ निर्मिले असे म्हणून दुर्बलांची त्यांनी सोय केली आहे. तर पांडव प्रताप हा महाभारतावर जेवढे ग्रंथ लिहिले आहेत त्यातील सर्वात अधिक लोकप्रिय ग्रंथ म्हणून गौरविला जातो. बहुजन समाजासाठी त्यांनी हे सुबोध ग्रंथ लिहिले म्हणून श्रीधराच्या पांडव प्रतापाची खरोखरी आजही पारायणे चालू आहे. धार्मिक प्रतिष्ठा लाभलेला शिवलीलामृत ग्रंथ ही श्रीधरांनी लिहिला असून काशी येथे या ग्रंथाची रचना झालेली आपल्याला दिसून येते. मित्र, श्रीधर मुळातच कीर्तनकार होत आणि म्हणून त्यांच्या काव्याला एक वेगळीच किनार लाभलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आपण त्यांचे ग्रंथ संपदा पाहूया. श्रीधरांच्या नावावर खालील आख्याने मोडतात. हरिविजय हा त्यांचा पहिला ग्रंथ, दुसरा रामविजय, तिसरा वेदांत सूर्य, चौथा पंढरी महात्म्य व इतर चरित्रे आणि पाचवा शिवलीलामृत आणि पांडव प्रताप हे त्यांचे प्रामुख्याने लोकप्रिय असे ग्रंथ होते. पहिला ग्रंथ हरिविजय श्रीधरांनी भागवत दशमस्कंद यामधून काही कथा निवडून हरिविजय हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात 8119 ओव्या आहेत. यात श्रीकृष्णांच्या लीळांचे वर्णन केले गेले आहे.
त्यांचा दुसरा ग्रंथ सांगता येतो, तो म्हणजे रामविजय. श्रीधराने रामायणातील कथा निवडून 9147 ओव्यात हा ग्रंथ श्रीराम कथा सुलभ व रसाळ पद्धतीने लिहिला आहे. याला रामविजय हे नाव देण्यात आले आहे. तर तिसरा ग्रंथ वेदांत सूर्य. या ग्रंथात श्रीधरांनी वेदांतातील तत्वज्ञान स्पष्ट करून 2414 ओव्यांमध्ये ते स्पष्ट केल्याचे आपणास अभ्यासाअंती दिसून येते. त्यांचा चौथा ग्रंथ पंढरी महात्म्य व इतर चरित्रे. यातून श्रीधरांनी पांडुरंगांचे गुणगान केलेले आहे. तसेच व्यंकटेश मल्हार याही देवतांचे चरित्रगान त्यांनी केलेले आहे. संत ज्ञानेश्वराच्या चरित्रातील घटना रंजक पद्धतीने वर्णन केलेल्या या पंढरी महात्म्य ग्रंथामध्ये आपणास दिसून येतात. त्यानंतर त्यांचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे शिवलीलामृत. श्रीधरांनी ब्रह्मोत्तर खंड पुराणातील शिवभक्ताच्या कथा निवडून शिवलीलामृतांची रचना केलेली आहे. या ग्रंथाचे एकूण 15 अध्याय, त्यातील 11वा अध्याय अतिशय लोकप्रिय झाला असून त्याचे श्रावण महिन्यात दररोज पारायण करण्याची प्रथा महाराष्ट्रीय भाविकांमध्ये आपल्याला दिसून येते. या ग्रंथाची ओवी संख्या 2260 एवढी भरते. त्याचा सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणजे पांडव प्रताप होय. पांडव प्रताप हा ग्रंथ 13,397 ओव्यांचा आहे. यात महाभारतातील कथाचे सार श्रीधरांनी व्यक्त केल्या. श्रीधरांच्या लोकप्रियतेची कारणे सांगताना प्राध्यापक वसंत बिरादार म्हणतात, श्रीधर हा पांडव प्रथाची रचना करणारा संक्षेपाचा विस्तार करतो. मुळात नसलेले वर्णन व प्रसंग अत्यंत कुशलतेने ते वर्णन करतो. त्यांच्या ग्रंथाच्या नावातही रंजकता आहे. रूढी परंपरांना लोकांना आवडतात म्हणून श्रीधर रूढी परंपरेवर हल्ला करीत नाही. उलट वर्ण व्यवस्थेचे गोडवे गाताना आपणास दिसतो. श्रीधरांनी लोकप्रियतेसाठी स्त्रियांची निंदा केली असून लोकांना स्त्रियांची निंदा केलेली बरे वाटते. ही पुरुषप्रधान संस्कृती त्याची मानसिकता दर्शवते. एकूण एक सगळा समाचार, सगळा अविचार स्त्रियांमध्ये भरलेला आहे अशी श्रीधरांची धारणा होती. एवढेच नव्हे तर कोणत्या स्त्रियांचा त्याग करावा त्याची एक प्रचंड यादी श्रीधर देतो. त्यामुळे तो पुरुषांमध्ये लोकप्रिय झाला. त्यांच्या काव्यात वर्णनाचा गौरव, वर्णाश्रमाचा गौरव, ढोबळ विनोदही असतो. कधी शृंगारिक प्रसंगांना अश्लीलतेकडे नेताना ते दिसतात. तसे स्त्रियांची वर्णनेही तो चविष्टपणे करताना दिसतात. असे हे श्रीधरांच्या लोकप्रियतेचे गमक रंजन आहे. त्यांच्या काव्यात काही प्रतिभेचे गुणही आहे. त्याने आपल्या काव्यातून निसर्ग वर्णने अतिशय जिवंतपणाने वर्णलेले आहे. युद्ध वर्णनाच्याही डोळ्यासमोर जिवंत प्रसंग त्यांनी उभे केले. तसेच करुण प्रसंगाचेही उत्कट दर्शन घडवलेले आपणास दिसते. श्रीधर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रोत्याची उत्कंठा वाढविण्याचे काम करतात. उदाहरणार्थ पुढील अध्यायाची कथा बोलती ऐका पुढे कथा सुरस पूर्ण कौरव बैसती सभा करुणी पुढे श्रीपर्व करुणयुक्ती सुरस बहुत एकतो. अशा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुढील कथांची सूचना श्रीधर देत असतात. थोडक्यात वरील प्रकाराच्या रंजक वैशिष्ट्यामुळे आणि निसर्ग चित्रण, युद्ध वर्णन, करुण प्रसंग अशा वाङ्मयीन वैशिष्ट्यांमुळे श्रीधर लोकप्रिय ठरलेला आहे. अर्थात श्रीधर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय दिसून येतात. प्राचीन मराठी वाङ्मयात त्यांच्या नावलौकिक आहेच.
वाङ्मयाच्या इतिहासात श्रीधरा एवढा लोकप्रिय कवी कोणीही झालेला आपणास दिसून नाही. मित्रो, आपण येथे थांबू. धन्यवाद.